एका बाजूला आपण विकसित भारताची स्वप्न बघतो आणि दुसऱ्या बाजूला अजूनही हजारो लहान मुलं हातात पेन नाही तर कामाची साधनं धरतायत. ही फक्त एक गोष्ट नाही, ही आहे आजची वास्तवता. तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात तब्बल 89,000हून अधिक मुलं म्हणजेच 18 वर्षांखालील मुलं रोजंदारीवर काम करत आहेत. विचार करा, ज्या वयात शाळा, खेळ आणि स्वप्न असायला हवीत त्या वयात ही मुलं पोटासाठी काम करतायत. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे या मुलांपैकी मोठा हिस्सा एससी आणि एसटी समाजातून येतो. याचा अर्थ काय? आजही समाजात काही घटकांना मूलभूत सुविधा, शिक्षण, सुरक्षितता, संधी यांचा अभाव आहे. फक्त मुलंच नाही तर 25 ते 65 वयोगटातील अनेक लोक अजूनही रोजंदारीवर अवलंबून आहेत. काही समाज घटकांमध्ये तर अर्ध्याहून जास्त लोकांना स्थिर नोकरीच नाही. दुसऱ्या बाजूला काही घटकांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात चांगल्या स्थिर नोकऱ्यांमध्ये आहेत. म्हणजेच संधी आणि वास्तव यामध्ये अजूनही मोठी दरी आहे. ही फक्त एक आकडेवारी नाही, ही हजारो कुटुंबांची, मुलांची आणि त्यांच्या हरवलेल्या बालपणाची गोष्ट आहे. आज आपण डिजिटल इंडिया, प्रगती, विकास याबद्दल बोलतो, पण तरीही आपल्या देशात अजूनही काही लोकांना जात आणि परिस्थितीमुळे संघर्ष करावा लागतोय. कारण सत्य हे आहे, आपण अशा देशात राहतो जिथे खूप बदल झालेत, पण अजूनही काही लोकांसाठी समानता फक्त कागदावरच आहे आणि जातीयतेची सावली अजूनही त्यांचा पाठलाग करते.